नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अतुल भावे. आपण आजच्या लेक्चरमधून बघणार आहोत डेटा इंटरप्रिटेशन. मित्रांनो, डेटा इंटरप्रिटेशन हा चॅप्टर सेटनेट परीक्षा असेल, IBPS असेल किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असेल तिथे असतोच असतो. दिलेल्या डेटाचं इंटरप्रिटेशन करून, प्रॉपर ॲनालिसिस करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे आपल्या दैनंदिन आयुष्यात, व्यावसायिक कामात, नोकरीच्या कामकाजात गरजेचं असतं. आपल्या ब्रेनची ॲनालायझिंग पॉवर किती आहे हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे डेटा इंटरप्रिटेशन हे नेटसेटसाठी तर आहेच, पण इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील, आपलं एकूण अंडरस्टँडिंग वाढवणं असेल, इंटरप्रिटेशन कॅपॅसिटी वाढवणं असेल, यासाठी देखील महत्त्वाचं असतं. डेटा इंटरप्रिटेशन आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मित्रांनो त्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात. एक असतं डेटा आणि दुसरं असतं इंटरप्रिटेशन. आता डेटा म्हणजे काय आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय, या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला आपण डेटा असं म्हणतो त्यावेळेला डेटा म्हणजे सिस्टमॅटिकली प्रेझेंटेड इन्फॉर्मेशन असते. पद्धतशीरपणे मांडणी केलेली माहिती, याला डेटा असं म्हटलं जातं. ज्यावेळी आपण इंटरप्रिटेशन असं म्हणतो त्यावेळी त्याचा डिक्शनरी मिनिंग होतो इन्फरिंग समथिंग फ्रॉम. एखाद्या गोष्टीपासून काहीतरी अर्थ काढणं, काहीतरी अर्थ शोधणं म्हणजे इन्फर. आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय, तर दिलेल्या डेटाचा ॲनालिसिस करणं, त्यातून काहीतरी सहसंबंध शोधणं, अर्थ लावणं. ॲनालायझिंग डेटा, मेकिंग कॅल्क्युलेशन, ड्रॉईंग रिझल्ट, इन्फरिंग समथिंग फ्रॉम डेटा, हे सगळं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ इंटरप्रिटेशन असा होतो. याच्यावरनं मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला आपण डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ काय होतो. तर ज्यावेळी आपण डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी त्यातून माहिती मिळवणं, समजून घेणं, काहीतरी शोधणं, असा डेटा इंटरप्रिटेशनचा अर्थ होत असतो. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला मॅगी बनवायची असते त्यावेळेला मॅगीचं पॅकेट आपण बाजारामधून घेतो. 2 मिनिट्समध्ये ती बनते असं त्याच्यावर म्हटलेलं असतं. कशी बनवायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर त्याच्यावरती दिलेली असते. पण ज्या वेळेला आपण मॅगी घरात आणतो आणि ती प्रोसिजर दिलेली आहे ती वाचतो आणि त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप ती प्रोसिजर फॉलो करून मॅगी बनवतो, त्यावेळेला हाऊ टू कुक मॅगी, कशी मॅगी बनवायची, हे आपण काय केलेलं असतं, ती प्रोसिजर हा तिथे डेटा दिलेला असतो. आपण वाचून तो समजून घेतो, इंटरप्रेट करतो, अर्थ लावतो आणि त्याप्रमाणे ते फॉलो करून मॅगी बनवतो. अशा पद्धतीनं डेटा इंटरप्रिटेशन केलं जात असतं. म्हणजे दिलेल्या डेटाच्या माध्यमातून त्याचा योग्य तो मिनिंग लावून आपण काहीतरी उपयोग करत असतो. ज्या वेळेला आपण एखादा रेशो काढत असतो त्यावेळेला त्या रेशोचा फॉर्म्युला काय आहे, कॅल्क्युलेशन कशी करायची आहेत, या संदर्भात आपण सुरुवातीला दिलेला रेशोवरचा प्रश्न वाचतो, नंतर कुठला फॉर्म्युला अप्लाय होईल तो लिहितो, फॉर्म्युल्यामध्ये फिगर्स भरतो आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन्स करतो. मग त्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, ॲडिशन असेल, हे सगळं केल्यानंतर आपल्याला रेशो मिळतो. या पद्धतीत त्याची प्रोसिजर असते. म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशन असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपण डेटा म्हणजे माहिती असते, इंटरप्रिटेशन म्हणजे ॲनालिसिस करून अर्थ समजून घेणं असतं आणि डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे दिलेली एखादी माहिती असेल तर त्या माहितीचा ॲनालिसिस करणं, कॅल्क्युलेशन्स करणं आणि फायनल रिझल्ट जे एंड प्रॉडक्ट आपल्याला पाहिजे ते काढणं असतं. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे पुढचा भाग, अर्थातच हाऊ टू प्रिपेअर फॉर डेटा इंटरप्रिटेशन. आपल्याला जे डेटा इंटरप्रिटेशन नावाचा प्रश्न येतो त्याला सामोरं कसं जायचं. आता आपली जी परीक्षा असते त्यात डेटा इंटरप्रिटेशन कसं येत असतं, तर एखादा पॅरेग्राफ असेल, डायग्राम दिलेला असेल आणि त्याच्यावरती 5 प्रश्न साधारणपणे विचारलेले असतात. त्याची 4 ऑप्शनल उत्तरं प्रत्येक प्रश्नाची दिलेली असतात. त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढायचं असतं. पहिली गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट.
ज्या वेळेला आपण डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न सोडवत असतो त्यावेळेला दोन गोष्टी आपल्याला क्लिअर व्हायला लागतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे लँग्वेज ऑफ क्वेश्चन, अर्थात प्रश्नाची भाषा. प्रश्न हा फिरवून फिरवून विचारलेला असू शकतो, काही पारिभाषिक शब्द त्याच्यामध्ये विचारलेले असू शकतात, काही आपल्या नेहमीच्या वापरात नसलेले शब्द असू शकतात, ज्या माध्यमातून आपल्याला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. कारण ज्या वेळेला आपण एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो तेव्हा आपली नॉलेज लेवल, आपली अंडरस्टँडिंग पॉवर हे समजून घेणं हे देखील ती एक्झाम घेणाऱ्यांचा हेतू असतो. त्यामुळं तशा गोष्टी असू शकतात. त्यामुळं प्रश्नातली जी भाषा आहे ती आपल्याला व्यवस्थित समजली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म्युले. आता ज्या वेळेला आपण एखादा प्रश्न वाचतो तेव्हा तो सोडवायला कुठला फॉर्म्युला वापरायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. क्रिकेटच्या मैदानात आपण जातोय, आपल्या हातात सगळे शॉट्स आहेत, पण कोणत्या वेळी कोणत्या बॉलला कोणता शॉट मारायचा हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर सगळे शॉट खेळता येत असून देखील चांगली बॅटिंग तुम्ही करू शकणार नाही. त्यामुळं सिलेक्शनचं कौशल्य असलं पाहिजे. कुठला प्रश्न आहे, काय काढायचं आहे म्हटल्यावर कुठला फॉर्म्युला मॅथमॅटिक्समधला वापरला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. समजा आपल्याला 5 बॅट्समनच्या एका मॅचमधल्या रन दिलेल्या असतील आणि त्यांची सरासरी काढायची असेल. समजा आपले 5 पहिले बॅट्समन आहेत, रोहित आहे, राहुल आहे, पुजारा आहे, कोहली आहे आणि रहाणे आहे. त्यांच्या रन्स दिलेल्या असतील समजा 80, 90, 95, 42 आणि 47. त्याची ॲव्हरेज काढायची तर आपल्याला ॲव्हरेजचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? ॲव्हरेज बरोबर सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सरासरी बरोबर काय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या एकूण संख्या. मग त्या ज्या दिलेले 5 आकडे आहेत त्यांच्या रन्सचे ते वरती येतील त्यांची बेरीज, छेदात ते 5 जण आहेत म्हणून 5 आकडा येईल. मग आपण भागाकार करू आणि उत्तर काढू. म्हणजे आपल्याला इंटरप्रेट झालं पाहिजे, समजलं पाहिजे आणि सोडवता आलं पाहिजे. तर आपल्याला क्लॅरिटी ऑफ कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट क्लिअर झाली असं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, म्हणू शकतो. यानंतर जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्या वेळेला एखादा शब्द आपल्याला दिलेला असेल प्रश्नामध्ये की 20 पैकी 10 मार्क मिळाले, त्यावेळी आपल्याला कळलं पाहिजे 10 हा अंश आहे आणि 20 हा छेद आहे. पर्सेंटेज दिलेला असेल, ग्रोथ रेट दिलेला असेल, एखादा अपूर्णांक दिलेला असेल, एखादा डेसिमलमधला फ्रॅक्शन दिलेला असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. यालाच म्हणतात कन्सेप्ट क्लिअर असणं. आणि ज्यावेळी आपण 1ली ते 10वी याचं मॅथमॅटिक्स गणित व्यवस्थित करतो, पुन्हा एकदा समजून घेतो, त्यावेळेला हे काही फार कठीण जात नाही. कारण या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काय मॅथ्सच्या लोकांसाठीच नसतात तर सगळ्यांसाठी असतात. अगदी एखादा लँग्वेज घेऊन पदवीधर झाला असेल, झुलॉजी घेऊन पदवीधर झाला असेल, कॉमर्स ग्रॅज्युएट असेल किंवा अन्य कोणतीही व्यक्ती असेल ज्यानं YCMOU सारख्या शिक्षण संस्थेतून डिस्टन्स लर्निंगनं डिग्री घेतली असेल, ते देखील या परीक्षा देत असतात. त्यामुळं निश्चितपणे ते मॅथ्स 1ली ते 10वी याच्या लिमिटमध्येच असतं, त्यापुढचं मॅथ्स नसतं. त्यामुळं कन्सेप्ट एकदा का क्लिअर करून घेतल्या की फारसं कठीण जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते डेटा इंटरप्रिटेशनला प्रिपरेशन करण्याची, ती म्हणजे प्रॅक्टिसिंग कॅल्क्युलेशन्स. आपण कॅल्क्युलेशन कसे करायची याची नेहमी प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रयत्न केले तर वाळूतनं जर तेल काढता येत असेल तर कॅल्क्युलेशन करणं, डेटा इंटरप्रिटेशन करणं ही काय फार मोठी चीज नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा माणूस परफेक्ट बनण्याकडे वाटचाल करत असतो. एखादी गोष्ट, एखादं गणित सोडवायला तुम्हाला सुरुवातीला 3 मिनटं लागतील, मग 2 लागतील, मग 1 मिनिटात तुम्ही सोडवू शकाल. हा तुमच्या प्रॅक्टिसचा परिणाम असतो. एक लक्षात घ्या, परीक्षा तोंडावर असेल, कधीही असेल, रोज समजा आपण एक अर्धा तास वेळ दिला, 3 ते 4 प्रश्न जरी सोडवायला सुरुवात केली तरी त्याच वेळात पुढे 5 प्रश्न, 6 प्रश्न, 7 प्रश्न असे डेटा इंटरप्रिटेशनवरचे आपण सोडवू शकू. आणि प्रॅक्टिसनं आपल्याला परीक्षेत देखील फार फायदा होईल. प्रश्नाची लँग्वेज कशी असते, फॉर्म्युला कोणता वापरायचा, कॅल्क्युलेशन कसे करायचे हे आपल्याला कळायला लागेल. आणि त्या माध्यमातून आपण परीक्षेत अगदी कोणत्याही दबावाशिवाय
कमीत कमी वेळात 5 प्रश्न सोडवून 10 मार्क मिळवू शकू. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की आपण ज्या वेळेला एखादं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला पहिल्या वेळी त्याला लागणारा वेळ, महिनाभर प्रॅक्टिस केल्यावर लागणारा वेळ, आठवड्यावर प्रॅक्टिस केल्यानंतर लागणारा वेळ हे हळूहळू कमी कमी होत जातात. यानंतर आणखी एक गंमत असते, ज्या वेळेला मोठे मोठे आकडे असतील, म्हणजे समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला काढायचं आहे, 120, 333, 412 आणि 492 अशी उत्तरे दिलेली आहेत आणि माझं कॅल्क्युलेशन मी ॲप्रॉक्झिमेशननी करू शकतो, म्हणजे एक्झॅक्ट फिगर न काढता असं देखील आपण करू शकतो. समजा 426 उत्तर आलं तर 120, 333, 412 आणि 492 पैकी 326 हे उत्तर 333च्या जवळपास आहे, म्हणजे 333 हे माझं उत्तर आहे. या टाईप देखील आपण ॲप्रॉक्झिमेशनचा वापर करू शकतो. कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बेसिक मॅथ्स आपल्याला माहीत पाहिजे, पाढेपाठांतर असणं थोडेफार गरजेचं असतं. त्याचप्रमाणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, धनसंख्या, ऋणसंख्या, मूळ संख्या, समसंख्या अशा थोड्या थोड्या गोष्टी, 3ची कसोटी, 2ची कसोटी, 5ची कसोटी अशा गोष्टी हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याची देखील तयारी आपण 1ली ते 10वीचं मॅथ्स बऱ्यापैकी बघितलं तर आरामशीरपणे काय होऊ शकते, करता येऊ शकते, केली जाऊ शकते. यानंतर ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे डेटा कलेक्शन. आपण ज्या वेळेला डेटा कलेक्शन असं म्हणतो, डेटा कलेक्शनचा अर्थ काय होतो तर डेटा जमा करणं, माहिती जमा करणं. हे डेटा कलेक्शन ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला डेटा कलेक्शन करण्यासाठी 2 प्रकारचे सोर्सेस आपण वापरत असतो. एक असतो प्राथमिक डेटा, जो स्वतः रिसर्च करणारी व्यक्ती, संशोधन करणारी व्यक्ती, डेटा जमवणारी व्यक्ती स्वतःसाठी स्वतः जमा करत असते. आणि एक असतो सेकंडरी डेटा, अर्थात कुणीतरी कोणत्या तरी कामासाठी जमा केलेला डेटा आपल्याला उपयोगी येतोय म्हणून ती व्यक्ती वापरत असते, त्याला सेकंडरी डेटा असं म्हणतात. प्राथमिक डेटा कसा जमा केला जातो तो पहिली गोष्ट म्हणजे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. ज्या वेळेला एखादा लॅबोरेटरी रिसर्च असतो तेव्हा लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस कशा कॅरी आऊट होत आहेत याचं निरीक्षण केलं जातं. जेव्हा समाजामध्ये काहीतरी शोध लावायचा असतो, संशोधन करायचं असतं, तेव्हा रूढी, परंपरा, सण, उत्सव, भाषा हे प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण करून बघितलं जातं. दुसरं असतं ते म्हणजे इंटरव्ह्यू किंवा मुलाखत. ज्यांच्याकडून माहिती मिळवायची असे सॅम्पल रिस्पॉन्डंट्स निवडले जातात, त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली जाते, मुलाखत घेतली जाते, समजून घेतलं जातं, माहिती मिळवली जाते. काही वेळेला क्वेश्चनेअर बनवली जाते, प्रश्नावली, आणि ती पोस्टाच्या माध्यमातून पाठवली जाते आणि ती भरून रिस्पॉन्डंट्स पाठवतात, त्यांचा ॲनालिसिस करून माहिती मिळवली जाते. काही वेळा शेड्यूलचा वापर केला जातो, म्हणजे प्रश्नावली बनवून त्यांची मुलाखत घेतली जाते रिस्पॉन्डंटची आणि माहिती मिळवली जाते. अशा अनेक प्रकारांनी प्राथमिक माहिती, प्रायमरी डेटा जमा केला जातो. ज्या वेळेला आपण सेकंडरी डेटा असं म्हणतो त्यावेळी हा जो दुय्यम दर्जाचा डेटा असतो तो प्रकाशित आणि अप्रकाशित अशा दोन्ही प्रकारच्या सोर्सेसकडून पब्लिश्ड आणि अनपब्लिश्ड सोर्सेसमधून मिळवला जातो. प्रकाशित किंवा पब्लिश सोर्स कोणते असतात तर मग पुस्तकं असतात, मासिकं असतात, वृत्तपत्र असतात, यांच्यामधून मिळवलेला डेटा हा सेकंडरी डेटा असतो. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला अनपब्लिश रिसोर्स वापरले जातात. गोपनीय अहवाल, रेकॉर्ड्स, संशोधनांचे वेगवेगळे अप्रकाशित अहवाल असतील, दुर्मिळ अशा स्वरूपाचे दस्तऐवज असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अप्रकाशित डेटा देखील एकत्र केला जातो, मिळवला जातो आणि काय केला जात असतो, वापरला जात असतो. अशी देखील पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. आता हा डेटा मिळवायचा कसा हे एकदा आपल्याला कळलं की त्या डेटाचे टेबल्स कसे बनवायचे हे देखील आपण बघत असतो. ज्या वेळेला आपण मिळवलेला डेटा असतो तो डेटा रोज आणि कॉलम्स याच्या माध्यमातून, आडव्या आणि उभ्या रकान्यांच्या माध्यमातून मांडतो, त्यावेळेला त्याला टॅब्युलेशन असं म्हणतात. दिलेल्या डेटाचं सारणीकरण करणं, सारणीमध्ये तो मांडणं. टेबल ज्या वेळेला डेटापासून बनवतात तेव्हा टेबलचे 4 प्रकार साधारणपणे पडतात. वन वे टेबल असतात,
2 वे टेबल असतात, 3 वे टेबल असतात आणि स्पेशल पर्पज टेबल देखील असतात. आता हे 1 वे टेबल म्हणजे नक्की काय असतं? तर 1 वे टेबल म्हणजे असं असतं की ज्या टेबलमध्ये फिक्स्ड आणि व्हेरिएबल अशा दोन्ही प्रकारचा डेटा असतो, एकच चल त्याच्यामध्ये असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर सिरियल नंबर कॉलम असेल, राज्याचं नाव असेल आणि त्याची लोकसंख्या किती असेल, स्टेट वाईज पॉप्युलेशन इन इंडिया, असं जे एक टेबल आपण तयार केलं किंवा तुम्हाला जे स्लाईडमध्ये दिसतंय त्याप्रमाणे पर्सन आणि हाईट, व्यक्ती आणि त्यांची उंची असे 2 कॉलम केले तर ते 1 वे टेबल असू शकतं. यानंतर दुसरं जे असतं ते असतं 2 वे टेबल. आता हे 2 वे टेबल म्हणजे नक्की काय असतं? तर 2 वे टेबल या टेबलमध्ये थोडी गंमत असते. गंमत अशी असते की या टेबलमध्ये 2 चल असतात. आता इथं जर आपण बघितलं तर एका बाजूला मेल फिमेल टोटल असं आहे आणि दुसऱ्या बाजूला बास्केटबॉल, बेसबॉल, फुटबॉल आणि टोटल अशा पद्धतीनं, म्हणजे कुठले गेम खेळले जातात आणि खेळणारे स्त्री आहेत, पुरुष आहेत, एकूण किती आहेत, या अनुषंगानं खेळले जाणारे खेळ आणि खेळणारे मेल फिमेल या पद्धतीत टेबल तयार केलेला आहे. किंवा या उलट जर आपण असं म्हटलं की महाराष्ट्रातले एकूण लोक आणि त्यांचे वयोगट म्हणजे 1 ते 14, 15 ते 60, 60+ अशा पद्धतीत जरी आपण टेबल केलं तर त्याला आपण 2 वे टेबल असं काय करू शकतो, म्हणू शकतो. यानंतरचं जे टेबल असतं ते म्हणजे 3 वे टेबल असतं. 3 वे टेबल म्हणजे काय, तर याच्यात 3 चल असतात. त्रिचल टेबल असं याला म्हटलं जातं. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण स्लाईडमध्ये पाहू शकता की टेबलमध्ये हेल्थ स्टेटस दिलेलं आहे एका बाजूला, त्यानंतर जेंडर पण दिलं आहे आणि टेस्ट रिझल्ट पण दिला आहे. हेल्थ स्टेटसमध्ये आजारी लोक आणि निरोगी लोक, जेंडरमध्ये आजारी लोकांमधले मेल फिमेल आणि हेल्दी लोकांमधले मेल फिमेल आणि इकडे टेस्ट रिझल्टमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीनं 3 गोष्टी दिल्या आहेत. त्या टेबलमधनं आपल्याला हेल्थ स्टेटस पण कळतं, जेंडर कोणतं आहे ते पण कळतं आणि टेस्टचा रिझल्ट काय आला आहे ते पण कळतं. हे जर कळलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो, 3 वे टेबल असं आपण काय करतो, म्हणत असतो. यानंतर स्पेशल पर्पज टेबल म्हणजे काय असतात, तर ही विशेष कारणासाठी बनवली जाणारी टेबल असतात. ज्यावेळेला उपलब्ध माहिती ही समराईज केली जाते, सारांश रूपानं घेतली जाते आणि टेबलच्या फॉर्ममध्ये मांडली जाते आणि जी टेबल तयार होतात काही विशिष्ट हेतूनं ती केली जातात, त्यांना स्पेशल पर्पज टेबल असं म्हटलं जात असतं. तर मित्रांनो, हे झालं टॅब्युलेशनबद्दल. आता हा जो डेटा असतो, जो जमा केलेला असतो, तो डेटा आपल्याला मांडायचा असेल, प्रेझेंट करायचा असेल, तर तो प्रेझेंट करण्यासाठी, मांडण्यासाठी काही पद्धती वापरलेल्या असतात. कोणत्या कोणत्या पद्धती असतात, तर लाईन ग्राफ असतो, पाय चार्ट असतो, बार ग्राफ असतो, टॅब्युलर चार्ट असतो, कॅसलेट्स असतात, रडार असतं, ट्रँगल असतं. असे वेगवेगळे फॉर्म्स आपण वापरू शकतो. ते कसे कसे असतात एका स्लाईडच्या माध्यमातून आपण 1 बाय 1 बघूयात. लाईन ग्राफ हा साधारणतः अशा पद्धतीचा असतो. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. आता इथे जर आपण बघितलं तर पुशअप संबंधी माहिती आहे, दिवस दिलेले आहेत एक्स ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर आपल्याला प्रत्येक दिवशी किती किती पुशअप काढले ते दिलं आहे आणि ते जोडून पॉईंट्स आपण लाईन ग्राफ बनवलेला आहे. त्यानंतर आपण जर दुसरा बघितला तर तो पाय चार्ट दिलेला आहे. पाय चार्टमध्ये आपण बघितलं तर हा 360° वर्तुळाकार काढलेला असतो त्याचे भाग करून. याच्यामध्ये आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे. प्रत्येक भागामध्ये किती किती % आहे ते आपल्याला दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपली माहिती प्रेझेंट केलेली आहे. पाय चार्ट हा आपल्याला बऱ्याच अंशी परिचित असतो. त्यानंतर तिसरा बार ग्राफ दिलेला आहे. बारच्या माध्यमातून इथं नायसेस्ट फ्रूट, चांगलं फळ कोणतं याच्या संबंधीची माहिती दिली. नंबर ऑफ पीपल, लोकांनी ज्या मतं मांडलेत ते वाय ॲक्सिसवर आहेत. एक्स ॲक्सिसवर फळं आहेत वेगवेगळी, मग त्याच्यात सफरचंद आहे, संत्रा आहे, केळं आहे,
किवी आहे, ब्ल्यूबेरी आहे आणि शेवटी ग्रेप्स आहेत. तर अशा पद्धतीने ही माहिती काय केलेली आहे, आपल्याला दिलेली आहे. आणि त्या माध्यमातून समजा ॲपल किती लोकांना आवडतं, तर इकडे ॲपल बघायचं, तिकडं वाय ॲक्सिसवर कुठं अक्ष संपतो तिथून रेष मारायची, म्हणजे 35 लोकांना ॲपल आवडलं हे आपल्याला दिसून येईल. सगळ्यात जास्त लोकांना ब्ल्यूबेरी आवडली हे पण आपण त्याच्यावरून सांगू शकतो. यानंतर जो असतो तो म्हणजे टॅब्युलर चार्ट. टॅब्युलर चार्ट हा काय प्रकार असतो, तर एका टेबलच्या माध्यमातून माहिती मांडलेली असते. आता बघितलं आपण तर एका बाजूला वयोगट आहे आणि एका बाजूला त्यांचं मत काय आहे, त्याच्या बाजूनं आहे, विरुद्ध आहे किंवा मतच दिलेलं नाही, आणि टोटल अशा पद्धतीनं पब्लिक ओपिनियन संबंधीचा सर्वे केलेला आहे, त्याचा हा टॅब्युलर चार्ट आहे. त्यानंतर रडार. हे रडार टाईप काय असतं, तर रडारमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरून पॉईंट्स जोडून माहिती दिलेली असते. रडारमध्ये बऱ्याच वेळेला पेंटागॉन, हेक्टॉगॉन असे देखील येत असतात. इथं आपल्याला कस्टमर रेटिंग्स ऑफ कस्टमर एक्झिक्युटिव्ज दिलेलं आहे. मग स्किल सेट असतील, पॅशन असेल, पोलाइटनेस असेल, अर्जन्सी लेवल असेल, कम्युनिकेशन असेल, रिस्पॉन्सिव्हनेस असेल, प्रोडक्ट नॉलेज असेल, या संबंधीच्या माहितीद्वारे ही माहिती दिलेली हा रडार आहे. यानंतर असतो तो म्हणजे ट्रँगल. आता हा जो ट्रँगल असतो त्याच्यामध्ये त्रिकोणाच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिलेली असते. आता इथं आपल्याला जो ट्रँगल दिलेला आहे त्या ट्रँगलमध्ये बघा, खालती डेटा आहे, मग इन्फॉर्मेशन आहे, मग नॉलेज आहे आणि विजडम आहे. प्रोसेस दिलेली आहे. आपल्या डेटा इंटरप्रिटेशनला हे देखील लागू आहे. आपण डेटा सुरुवातीला दिलेला असतो, आपल्याला तो माहितीच्या स्वरूपात कन्व्हर्ट करतो आपण, टॅब्युलेशन करून, ग्राफ काढून, त्यातनं मग नॉलेज मिळवतो, शहाणपण म्हणजे विजडम मिळवतो. या पद्धतीत हा ट्रँगलच्या माध्यमातून हायरार्की दाखवायला अशा पद्धतीनं माहिती काय केलेली असते, दिलेली असते. मित्रांनो, याच्यानंतर ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे क्वेश्चन कॅटेगरीज. डेटा इंटरप्रिटेशनवर येणारे प्रश्न हे साधारणतः कशा स्वरूपाचे असतात, तर 5 स्वरूपाचे प्रश्न या डेटा इंटरप्रिटेशनवर येत असतात. पहिलं असतं पर्सेंटेज, दुसरं असतं पर्सेंटेज डिक्रीज, फॉल किंवा डिक्रीमेंट, तिसरं असतं पर्सेंटेज इन्क्रीज, राईज किंवा इन्क्रीमेंट, चौथं असतं ॲव्हरेज आणि पाचवं असतं रेशो. या 5 प्रकारांचे प्रश्न येत असतात. मित्रांनो, आपण जर विचार केला तर पहिला प्रश्न असतो तो म्हणजे पर्सेंटेजवरचा. साधारणतः 2 प्रश्न किमान 5 पैकी पर्सेंटेजवर असतात आणि हे सोप्या स्वरूपाचे असतात तुलनेने. पर्सेंटेजवरचा प्रश्न सोडवायचा असेल तर फॉर्म्युला सगळ्यांनी माहीत असला पाहिजे. पर्सेंटेजवरचा प्रश्न असेल तर एक अंश असतो ज्याचं पर्सेंटेज काढायचं येतो, ज्याच्यावरून पर्सेंटेज काढायचं आहे तो छेदात असतो आणि गुणिले 100 हे येतातच पर्सेंटेज काढायचं असेल तर. आपण पर्सेंटेज काढण्यासाठी एक उदाहरण घेऊया. सॅलरी ऑफ अनिता दिलेली आहे 4,000 रुपये, सॅलरी ऑफ वनिता आहे 8,000. काय काढायचं आहे आपल्याला? सॅलरी ऑफ वनिता इज व्हॉट पर्सेंट ऑफ सॅलरी ऑफ अनिता. वनिताची सॅलरी ही अनिताच्या सॅलरीच्या किती टक्के आहे हे आपल्याला काढायचं. वनिताची सॅलरी ही सॅलरी ऑफ वनिता इज, म्हणजे वनिताचं काहीतरी काढायचं आहे म्हटल्यावर वनिताच सॅलरी ही अंशात आली पाहिजे. आणि कशाच्या पर्सेंट ऑफ सॅलरी ऑफ अनिता, अनिताच्या सॅलरीच्या एवढे टक्के आहे म्हणजे ती छेदात पाहिजे. त्यामुळे फॉर्म्युला काय आपण घेणार? वनिताच सॅलरी छेदात अनिताच सॅलरी गुणिले 100. वनिताची सॅलरी किती आहे? 8,000 आहे. अनिताची सॅलरी 4,000 आहे. गुणिले 100 करायचं, 200% असं आपलं उत्तर येईल. या पद्धतीत पर्सेंटेजवरचा प्रश्न येत असतो. दुसरं जे आपल्याला विचारलं जातं ते म्हणजे पर्सेंटेज डिक्रीज, फॉल किंवा डिक्रीमेंट, कमी होणं. याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स भागिले स्टार्टिंग पॉईंट गुणिले 100 हा फॉर्म्युला वापरावा लागतो. डिफरन्स भागिले स्टार्टिंग पॉईंट गुणिले 100. कसं बघा, सॅलरी ऑफ अन्विता वॉज 15,000, सॅलरी डिक्रीज टू 7,500 ड्यू टू फायनान्शियल विकनेस ऑफ कंपनी, कॅल्क्युलेट पर्सेंटेज डिक्रीज इन सॅलरी ऑफ अन्विता. अन्विताची सॅलरी 15,000 होती, 7,500 ती झाली आर्थिक प्रॉब्लेम्समुळं. आता आपण किती पर्सेंटने कमी झाली ते काढायचं आहे.
डिफरन्स भागिले स्टार्टिंग पॉईंट गुणिले 100 असा फॉर्म्युला आपण काय करू शकतो, या ठिकाणी वापरू शकतो. आता आपल्याला वापरायचा कसा, तर डिफरन्स किती आहे, तर 15 वजा 7.5 अंशात छेदात 15,000 गुणिले 100. 15 वजा 7.5 म्हणजे 7,500 भागिले 15,000 गुणिले 100 म्हणजेच 50%. एवढं हे साधं सोपं आहे. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज, राईज किंवा इन्क्रीमेंट. ज्या वेळेला पर्सेंटेज वाढतं, सॅलरी वाढते, त्याच्यासाठी सॅलरी ऑफ अनन्या दिलेली आहे इथं 10,000, विल इन्क्रीज टू 15,000 आफ्टर इन्क्रीमेंट ड्युरिंग नेक्स्ट इयर. 10,000 अनन्याची सॅलरी आहे, इन्क्रीमेंट मिळालं किती 15,000 होणार आहे, म्हणजे कितीनं वाढली, 5,000नं वाढलेली आहे. कॅल्क्युलेट पर्सेंटेज इन्क्रीज, तोच फॉर्म्युला वापरायचा. डिफरन्स भागिले स्टार्टिंग पॉईंट गुणिले 100. डिफरन्स भागिले स्टार्टिंग पॉईंट गुणिले 100. डिफरन्स कसा काढणार, तर अगदी सोपं आहे, मोठ्यातनं लहान वजा करायचं. मोठं आहे 15,000, त्यातनं 10,000 वजा केले म्हणजे राहिले 5,000. डिक्रीज असो इन्क्रीज असो, मोठ्यातनं लहान वजा केलं की डिफरन्स आपल्याला मिळतो. 5,000 राहिले, छेदात किती, तर स्टार्टिंग पॉईंट किती आहे, 10,000 अगोदरची सॅलरी आहे. तिकडे डिक्रीजमध्ये स्टार्टिंग पॉईंट किती होता बघा, जेव्हा आपण डिक्रीजचं सोडवलं तेव्हा स्टार्टिंग पॉईंट किती होता, 15,000 होता, कारण अगोदरची सॅलरी 15,000 होती. इथं अगोदरची सॅलरी 10,000 म्हणजे स्टार्टिंग पॉईंट 10,000 आहे. त्यामुळं 5,000 15तनं 10 गेल्यावर राहिलेले छेद 10,000 गुणिले 100 पुन्हा आलं किती, 50%. यानंतर आपण बघणार आहोत ती चौथी पद्धत. चौथी पद्धत कोणती असते, चौथ्या पद्धतीचा प्रश्न तो म्हणजे ॲव्हरेजवरती विचारला जाणारा प्रश्न. आता ॲव्हरेजवर कशा पद्धतीत प्रश्न येत असतो, तर मंथली सॅलरी 5 एम्प्लॉईजची दिलेली आहे. AEIOU स्वर आहेत, तुम्हाला माहिती आहे व्हॉवेल सगळ्यांना. तर हे 5 एम्प्लॉईज आहेत, त्यांची सॅलरी 10,000, 12,000, 14,000, 16,000 आणि 18,000 अशी दिलेली आहे. त्याचा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲव्हरेज मंथली सॅलरी. काय फॉर्म्युला असतो, सम ऑफ ऑब्झर्वेशन भागिले नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम ऑफ ऑब्झर्वेशन भागिले नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले दिलेल्या एकूण संख्या. 10,000 अधिक 12,000 अधिक 14 अधिक 16 अधिक 18,000. 12 22 नि 14, 36 नि 16, 52 आणि 18 70,000 भागिले संख्या किती आहेत, 5 आहेत. 70,000 भागिले 5 आले किती, 14,000 ही आपली ॲव्हरेज आहे. अशा पद्धतीत आपण ॲव्हरेज काढत असतो. त्यानंतर जे विचारलं जातं ते म्हणजे रेशो असतो. आता रेशो म्हणजे काय, तर अगदी सोपं आहे. ज्या वेळेला आपण रेशो असं म्हणतो त्यावेळेला ते स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू असतं, कमीत कमी स्वरूपामध्ये केलेलं त्याचं मूल्य. अगदी सोपं आहे. रेशो काढायचा फॉर्म्युला काय असतो, तर दिलेलं पहिलं चल इज टू दिलेलं दुसरं चल. 1:2, 2:4, 5:6 हे सगळे रेशो असतात. आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून गेलो तर करंट रेशो असेल, क्विक रेशो असेल, असे वेगवेगळे रेशो तिथे असतात. लोकसंख्येचा अभ्यास ज्या वेळेला आपण करतो तेव्हा स्त्री पुरुष गुणोत्तर हा एक रेशोच असतो. तर हे रेशो कसा काढायचा, तर सॅलरी ऑफ विराट 39,000 आहे, सॅलरी ऑफ रोहित 27,000 आहे. विराटच्या सॅलरीचा रोहितच्या सॅलरीशी असलेला रेशो आपल्याला काढायचा आहे. 39,000 इज टू 27,000, 39,000 27,000. आता 3 शून्य आपण घालवू शकतो, राहिले 39 आणि 27. आता 2, 3, 5च्या कसोट्या मी तुम्हाला सांगितल्या. 2ची कसोटी काय सांगते, 3ची कसोटी काय सांगते आणि 5ची कसोटी काय सांगते, हे जर आपण बघितलं तर 2च्या कसोटीमध्ये हे काय बसत नाही, पण 3च्या कसोटीत हे बसतं. 3ची कसोटी काय सांगते, 3 असला 6 असेल, 9 असेल किंवा त्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. 39, 9 नि 3 12, 3 चोक 12 जातोय भाग, 13 त्रिक 39. 27, 7 आणि 2 9, संख्यांच्या बेरजेला 3 भाग जातो, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 13 9. 13 ही मूळ संख्या, कशानंच भाग नाही, विषय संपला. 13च्या खाली काही येऊ शकत नाही, आपण 9च्या खाली येऊ शकतो, पण 13ला कशानंच भाग जात नाही, 9ला 3नच जातो. त्यामुळे 13 9 असा हा रेशो आपण काढला, स्मॉल व्हॅल्यू तयार केलं. या पद्धतीत रेशो देखील काय केला जात असतो, काढला जात असतो. यानंतर ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते म्हणजे डोंट्स इन डेटा इंटरप्रिटेशन. ज्यावेळी आपण डेटा इंटरप्रिटेशन नावाचा प्रश्न सोडवतो
तेव्हा काही गोष्टी आपण करू नयेत, काही गोष्टी आपण करायच्या नसतात. कोणत्या गोष्टी आपण करायच्या नसतात? तर 3 गोष्टी असतात. पैकी पहिली गोष्ट असते, सगळेच 5 प्रश्न अटेम्प्ट करण्याची गरज नाही. पेपर सोडवताना लक्षात घ्या, पहिले सिंपल प्रश्न आपण सोडवले पाहिजेत, थेरॉटिकल, जे नुसते वाचल्यावर आपल्याला पाठ उत्तरं देऊ शकतोय असे. ते सोडवल्यानंतर आपण गेलं पाहिजे लॉजिकल रिझनिंगच्या प्रश्नाकडं. लॉजिकल रिझनिंग झालं की आलं पाहिजे मॅथमॅटिकल रिझनिंगकडं, आणि सगळ्यात शेवटी आपण डेटा इंटरप्रिटेशनला आलं पाहिजे. याचं कारण असं की हे वेळखाऊ प्रक्रिया आहे, तुलनेनं कठीण आहे. त्यामुळे आपला वेळ कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायचा नाही. 5 प्रश्न असतात, त्याच्यापैकी 3 प्रश्न साधारणतः इझी असू शकतात. 1 किंवा 2 प्रश्न हे लेंदी असू शकतात, वेळखाऊ किचकट असू शकतात, कठीण असू शकतात, जास्त कॅल्क्युलेशन्स त्याच्यामध्ये असू शकतात. असा एखादा प्रश्न सोडून दिला तरी चालतो. 5 मिनिटं जाऊन एखाद्या प्रश्नाला 2 मार्क मिळण्यापेक्षा त्या वेळात इतर प्रश्न आपण अटेम्प्ट करू शकतो, कारण शेवट 1 तासाचा हा खेळ असतो. परीक्षा ही फक्त काय आपल्याला किती येतं हे बघण्यासाठी नसते, तर टाईम मॅनेजमेंट आपण कशी करू शकतोय, स्मार्ट वर्क कसं करतोय, कसं फेस करतोय त्या पेपरला, कॉन्फिडन्स कसा आहे, कसा तो वापरतोय, याच्यावर देखील बरंच काही अवलंबून असतं. त्यामुळं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सोपे प्रश्न, मध्यम सोपे प्रश्न सोडवले पाहिजेत. अति कठीण, वेळखाऊ, किचकट प्रश्न, बरेच कॅल्क्युलेशन आहेत, सरळ सोडून द्यायचा किंवा सगळ्यात शेवटी घ्यायचा, हे बघितलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की सेल्फ कॉन्फिडन्स. मला गणित येतच नाही, मी एखाद्या भाषा विषयाचा आहे, मी एखाद्या वेगळ्याच विषयाचा आहे, मी डिस्टन्सनं शिकलो आहे, असं कुणीही न्यूनगंड बाळगायचा नाही. 1ली ते 10वीचं गणित अगदी सोप्या स्वरूपाचं, जे सगळ्यांना कॉमन मॅथ्स असतं त्या स्वरूपाचे हे प्रश्न असतात. त्यामुळे 1ली ते 10वीचं गणित प्रिपेअर करायचं. गणितातल्या बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायच्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, या गोष्टी समजून घ्यायच्या. त्यामुळं एक लक्षात घ्यायचं की आपला कॉन्फिडन्स स्ट्रॉंग ठेवायचा, भरपूर प्रॅक्टिस करायची. म्हणजे गणित अवघड आहे, आपला कॉन्फिडन्स डाऊन झाला आहे असं वाटणार नाही, तर आपण कॉन्फिडंट असू, यस मला हे गणित तरी नक्की येतं असं तुम्ही म्हणू शकाल. साधारणतः सोपे सोपे डिजिट दिलेले असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गोष्टी असतात. काही सेकंदात आपण ते प्रश्न कॉमन सेन्स वापरून सोडवू शकतो, अशा स्वरूपाचेच प्रश्न असतात. त्यामुळं कॉन्फिडन्स ढळू द्यायचा नाही, ही महत्त्वाचं असतं. त्यामुळं तिसरी गोष्टीकडं आता आपण येऊया, ते म्हणजे सगळ्यात शेवटी हा प्रश्न अटेम्प्ट करणं. जेव्हा आपण सगळ्यात शेवटी येतो, जेव्हा आपल्याकडे काही मिनटं उरलेली असतात आणि आता काहीच सोडवायचं राहिलेलं नसतं, उरलेले 45 प्रश्न सोडवलेले असतात, अशा वेळेला आपण हा प्रश्न डेटा इंटरप्रिटेशन घ्यायचा आणि सोडवायचा. कारण सुरुवातीलाच हा प्रश्न घेतला तर आपलं कन्फ्युजन वाढतं, वेळ बराच गेलेला असतो. आता कमी वेळात बरेच प्रश्न सोडवायचे असतात, कॉन्फिडन्स लूज होतो, कन्फ्युजन वाढतं. त्यामुळे येणारे काही प्रश्न देखील आपले राहून जातात, काही प्रश्नांची उत्तरं चुकतात. हे टाळायचं असेल तर हा प्रश्न शेवटी सोडवायचा. त्यामुळे डेटा इंटरप्रिटेशनमधले डोंट्स काय आहेत, काय करायचं नाही, तर सगळेच 5 प्रश्न सोडवावे असा आग्रह नाही पाहिजे. स्वतःच्या गणितावरती कॉन्फिडन्स असला पाहिजे, ठेवायचा नाही असं करायचं नाही. आणि सगळ्यात शेवटी हा डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न सोडवला पाहिजे, सुरुवातीला घ्यायचा आग्रह करायचा नाही. मित्रांनो, या माध्यमातून डेटा इंटरप्रिटेशन याची चांगल्या प्रकारे आपण निश्चितपणानं तयारी करा. माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ज्याच्यावर मी बरीच माहिती टाकत असतो, सॅम्पल प्रश्न टाकत असतो, ते देखील आपण सोडवा, त्या ग्रुपला जॉईन व्हा. माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. 10च्या 10 टॉपिक जे आहेत आपल्या फर्स्ट पेपरचे, त्याची लेक्चर सिरीज आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळेल, ती बघा, समजून घ्या. काही शंका असतील तर निश्चित विचारा, सजेशन्स द्या, लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.